नाशिकमधून आदिवासी विभागाच्या उपायुक्तांचं कार्यालयात बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळतंय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आदिवासी विभागाच्या उपायुक्तांचं कार्यालयात हे सेलिब्रेशन आहे। बर्थडे सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। झालेला आहे। हा काही कुठला पार्टी हॉल वगैरे नाहीये, तर हे आहे अर्थातच कार्यालय आणि या कार्यालयात बर्थडे सेलिब्रेशन करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। अधिकारी तुपाशी आणि गोरगरीब आदिवासी उपाशी असं चित्र पाहायला मिळते। आदिवासी विभागाच्या उपायुक्तांचं हे कार्यालय आणि कार्यालयातली ही केबिन आपण पाहतोय किती सजवण्यात आलेली आहे। सगळ्या फुलांनी ही केबिन सजवण्यात आलेली आहे। बघा या अधिकाऱ्यांची एंट्री कशी झाली आहे ते सुद्धा आपण पाहूया, तोही व्हिडिओ पाहूया। ही दृश्य पहा, एखाद्या लग्न मंडपामध्ये नवरदेवाची एंट्री व्हावी तशी ही एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे आदिवासी बरेच पाडे जे आहेत ते अंधारात आहेत, वीज नाहीये, खायला अन्न मिळत नाहीये, कुपोषणाचं प्रमाण वाढतंय। अशी ही परिस्थिती असताना इथं अधिकारी मात्र इतक्या बडेजावपणे आपलं बर्थडे सेलिब्रेशन करतायत आणि या बर्थडे सेलिब्रेशन मध्ये मशगूल झालेले आहेत। या अधिकाऱ्यांना आदिवासी विभागाचे अधिकारी आहेत का? उपायुक्तांचं हे कार्यालय आणि आदिवासी विभागातल्या या उपायुक्तांच्या कार्यालयात आपल्या या अधिकाऱ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, काय हा सगळा प्रकार आहे, काय म्हणावं याला? एकीकडे आदिवासी पाड्यात वीज नाहीये, अन्न नाहीये, अन्नाची भ्रांत आहे आणि इथे अधिकारी आपलं बर्थडे सेलिब्रेशन करण्यात मशगूल आहेत। नक्कीच लागवी, खरं तर आपण बघितलं असेल अनेक आदिवासी पाड्यांवर जे आदिवासी बांधव आहेत ते आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर आदिवासी विभाग जो आहे तो नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असून यंदाचं कारण एकदम संतापजनक आणणारं आहे। खरं तर आदिवासी विभागाचे उपायुक्त सुदर्शन नागरे यांचा वाढदिवस चक्क हा कार्यालयामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। आदिवासी विकास भवनामध्येच मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करत त्यांचं जंग असं सेलिब्रेशन वाढदिवसाचं करण्यात आलेलं आहे। यामुळे खरं तर आदिवासी विभागावर आता राज्य शासन काही कारवाई करेल का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। तर उपायुक्त असलेले सुदर्शन नागरे यांचं देखील गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीचा बर्थडे सेलिब्रेशन केलेलं होतं। तर आता या बर्थडे सेलिब्रेशनचे जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहे। परंतु एका सरकारी कार्यालयामध्ये अशा प्रकारचा बर्थडे सेलिब्रेशन करणे योग्य आहे का असा देखील सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। आता यांच्यावर काही कारवाई होणार का अशी देखील चर्चा जी आहे ती रंगू लागली आहे। निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।